नमस्कार. सर्वप्रथम हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भक्तांच्या सर्व इच्छा देव पूर्ण करत अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. बाळांनो, आपल्या या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आहे. बाळांनो, जीवनात कधीच अंधश्रद्धेला बळी पडू नका. हा ऑनलाईन संदेश तुमच्या भावना दुखवण्यासाठी नाही, तर तुमच्या मनात सकारात्मक विचार तयार करण्यासाठी, परमेश्वराचं महत्त्व सांगण्यासाठी, देवाने सांगितलेल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. म्हणून आजचा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. भगवंतावर जर तुमचा खरोखर मनापासून विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मी ही देखील विनंती करतो की ज्यांचा भगवंतावर किंवा भगवंताच्या चमत्कारावर विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. बाळांनो, आपण रोज भगवंताचे व्हिडिओ बघत असतो. काही लोक आपल्याला त्यात खूप मोठ्या गोष्टी सांगत असतात, परंतु हे कोणीच सांगत नाही की मनात विश्वास आणि श्रद्धा असेल तरच सर्व काही शक्य आहे. कुठलेही अंधश्रद्धाळू उपाय केल्यानंतर आपल्याला कुठलाच चमत्कार भासणार नाही. आपल्याला जर काही उपाय करायचे असेल तर ते आपल्या मनावर करा, आपल्या कर्मावर करा. बाळांनो, ज्याचं कर्म चांगलं आहे ना, त्याला कुठल्याच उपायाची गरज भासत नाही. परमेश्वर तुमच्या कर्माने प्रसन्न होतील, ना की कुठल्या उपायाने. तुम्हाला प्रार्थनेला 5 मिनिटे जरी भेटली तरी चालतील, परंतु मन निर्मळ ठेवून प्रार्थना करा. ती प्रार्थना करत असताना मनात कुठलाच वाईट विचार ठेवू नका. कारण बाळांनो, जर आपण कोणाबद्दल वाईट चिंतत असू तर आपली प्रार्थना करून फायदा नसतो. म्हणून भगवंतावर जर विश्वास ठेवायचा असेल तर सर्वप्रथम आपलं मन आपण पवित्र करायला हवं. जर तुमचं मन पवित्र असेल ना, तर जीवनातील कुठलीच वाईट शक्ती तुमचं काहीच वाईट करू शकत नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आहे. जीवनात छोट्या गोष्टी म्हणजेच आनंद आहे. आनंदाची बातमी जी तुम्हाला भेटणार आहे ती म्हणजे आपण ज्या कर्माने आपलं आयुष्य जगत आहे तेच कर्म आपल्याला ती आनंदाची बातमी देईल. रोज काहीतरी नवीन आपल्या जीवनात घडेल, फक्त ते ओळखायची शक्ती आपल्यात असली पाहिजे. फक्त एका जागी बसून झोपून काही होणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. एखादी गोड बातमी तुम्हाला हवी असेल तर ती बातमी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत. तुमच्यासाठी प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येत असतो, परंतु ती संधी आपल्याला डोळ्याने दिसत नाही. घरात वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना वाटेल ते बोलू नका, कारण बाळांनो, त्यांनीच आपल्याला इथपर्यंत पोचवलेलं असतं. घरातील वडीलधाऱ्या माणसांचा नेहमी आदर करायला शिका. आपण फक्त प्रार्थना करतो, देवासमोर तासनतास बसतो, परंतु आपल्या या नियमित जीवनामध्ये आपण फार मोठ्या चुका करत असतो. म्हणून अंधश्रद्धेला बळी पडू नका, तर जीवनात नेमकी काय चालू आहे यावर लक्ष द्या. भगवंत आहेत आणि सदैव आपल्या पाठीशी आहेत, हाच विचार नेहमी मनात ठेवा. बाळांनो, समाजात जागरूकता निर्माण करा, ना की समाजात अंधश्रद्धा पसरवा. कुठल्याही अंधश्रद्धेच्या उपायाने तुमचं जीवन बदलणार नाही. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्हाला तुमचं कर्म आणि भगवंताचे आशीर्वाद चांगले असायला हवेत. जर कर्म चांगलं असेल तर भगवंत चांगले आशीर्वाद देतील, आणि जर चांगले आशीर्वाद मिळाले तर ते आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला सफलता देतील. फक्त एका जागेवर बसून फक्त देवाची प्रार्थना करून आणि चुकीचे कामं करून कोणीच पुढे जात नाही. पुढे जायचं असेल तर मनापासून प्रयत्न करायला हवेत आणि भगवंताची मनापासून पूजा करायला हवी. बाळांनो, जीवनात हे सांगणारं तुम्हाला खूप कमी लोक भेटतील, परंतु जे भेटतील ना तेच तुमचं आयुष्य पुढे घेऊन जातील.
आपण रोज नवीन नवीन असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहोत. म्हणून रोज जर तुम्हाला असेच तुमच्या जीवनातील सकारात्मक व्हिडिओ तुमचं जीवन पुढे घेऊन जाणार आहेत. मन जर सकारात्मक असेल तर सर्व काही सकारात्मक होतं, याचे अनुभव तुम्हाला आलेच असतील. म्हणून बाळांनो, रोजचे सकारात्मक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्ही रोज येणारे हे सकारात्मक व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बाळांनो, असे चांगले विचार ज्यावेळेस आपल्या मनावर पडतात, आपल्या मेंदूमध्ये जातात, त्यावेळेस आपोआप आपल्याला चालना मिळते. परंतु असे भटकवणारे जर कोणी सांगत असेल तुम्हाला, तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आपल्याला कुठेच भटकायचं नाही, तर देवाने सांगितलेल्या योग्य मार्गावर चालायचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला कोणी त्रास देईल त्या वेळेस त्याला ठणकावून सांगा की परमेश्वर माझ्यासोबत आहे. तू माझ्याशी कितीही वाईट वागला तरी त्याचं फळ परमेश्वर तुला एक दिवस तरी देतील. म्हणून कोणाच्या काही बोलण्याने किंवा कोणाच्या काही चिंतनेने तुमचं काहीच वाईट होणार नाही. कोणी तुमच्याबद्दल काहीही विचार करू द्या किंवा तुमच्याबद्दल काहीही बोलू द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कारण आपल्याला वाद करायचा नाही. आपल्याला योग्य मार्गाने चालायचं आहे. आपल्याला योग्य तेच करायचं आहे. म्हणून बाळांनो, तुमच्यासाठी प्रत्येक दिवस चांगलाच आहे. जीवनात ज्या चुका होणार आहेत, तुम्ही जे काही करणार आहात त्याबद्दल मी रोज नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ रोज बघितला पाहिजे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात म्हणून लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. उद्या नवीन व्हिडिओ येणार आहे. आज इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.